कागल तालुक्यात मान्सूनपूर्व म्हणजेच पावसाळ्यापूर्वीच्या कामांना वेग आलाय। खरीप हंगामासाठी शेतकरी मशागतीच्या कामात गुंतलाय। काही ठिकाणी इमारतींच्या छपरांची दुरुस्ती तसंच नाले आणि गटारी स्वच्छतेची कामही सुरू आहेत। कागल नगर परिषदेकडून आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता मोहीम राबवली जातेय। देशात औद्योगिक प्रगती झाली असली तरी शेती आणि शेतकऱ्यांचं महत्त्व आजही कायम आहे। अनेक ठिकाणी सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असल्या तरी बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे। जून महिन्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त झालाय। शेतीची नांगरट, सपाटीकरण आणि इतर मशागतीची कामं यंत्रांच्या सहाय्याने केली जात आहेत। मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढलाय। यंदा उन्हाची तीव्रता अधिक असली तरी उन्हाची पर्वा न करता शेतकरी शेतीत काम करताना दिसत आहेत। दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी घर आणि इमारतींच्या छपरांच्या दुरुस्तीची कामं वेगाने सुरू आहेत। खराब झालेले पत्रे बदलण्याचं काम कारागीर करतायत। कागल नगर परिषदेकडून नाले आणि गटारी स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली आहे। आरोग्य विभागानं स्वतंत्र सफाई पथकं तयार केली असून सुमारे 30 कर्मचारी नेमले आहेत। गरजेनुसार जेसीबीचाही वापर केला जातोय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत नाल्यातील कचरा, तुंबलेल्या गटारी आणि रस्त्याकडेला वाढलेली झुडपं हटवण्याचं काम सुरू आहे। जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही कामं पूर्ण होण्याची शक्यता असून मान्सूनपूर्व कामं अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत।